शशी आई, गरीब श्रीमंत किती ओल्ड स्कूल आहे वैदेही. शशी आईनी तसे संस्कारच केले नाहीत ना आमच्यावर. माणसाचे गुण त्याच्या परिस्थितीपेक्षा जास्त महत्त्वाचे असतात असं म्हणते ती. लोकांच्या दारात फुलपुडी टाकणारी मुलगी माझ्या घरची सून होऊच शकत नाही. साहिल बिचारा देवासारखं मानतो त्याच्या सावत्र आईला. ती मनाने किती वाईट आहे याची काहीच कल्पना नाहीये त्याला. दुसरीकडे त्याची सख्खी आई अजूनही त्याची एवढी काळजी करते हेही त्याला माहित नाहीये. वैदू, अगं इथे का बसलीयस? आणि उशीर का झाला बाळा तुला आज? ते ऑर्डरचं काम करत होते उद्याच्या, म्हणून उशीर झाला. अगं मग एखादा फोन करून कळवायचं ना बाळा. काळजी लागून राहते ग. आई या शब्दाचा दुसरा अर्थ काळजी असा आहे ना ग. वेदू, काय झालं तुला? कसल्या विचारात आहेस? आई, मला ना जगातल्या सगळ्या आयांचा आदर वाटतो. त्या स्वतः कुठल्याही परिस्थितीत असू देत, कशाही असू देत, पण मनात सतत आपल्या मुलांचा विचार असतो. आपल्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळण्याआधीच आपल्या आईला ते कळलेलं असतं. अगं आई मुलाचं नातंच असं असतं. मुलं लहान असली की आईला वाटतं आता ही मोठी झाली ना म्हणजे माझी काळजी मिटेल. पण मोठी झाली की त्यांच्या शिक्षणाची काळजी, शिक्षण झालं की मुलांच्या लग्नाची काळजी, लग्न झालं की त्यांचे संसार सुखाचे होत आहेत ना याची काळजी. मरेपर्यंत आईला मुलांची काही ना काही काळजी असतेच. मरेपर्यंत कशाला, मी तर म्हणते अगदी मेल्यानंतरही आईचा जीव गुंतलेला असतो मुलांमध्ये. एका आईच्या सगळ्या इच्छा तिच्या मुलाशीच निगडीत असतात. हो बरोबर आहे. पाहिलं ना मी. पाहिलं म्हणजे? अगं आपण नाही का बघतो असं, त्याबद्दल बोलत होते मी. साहिल, बाळा तुझ्यासाठी फ्रुट्स आणि दूध आणलेत, खाऊन घेतोस का? साहिल, अरे वैदेहीकडून आल्यापासून बघतेय मी तू असं स्वतःला खोलीत बंद करून घेतलंस. त्रास होतो रे हे बघून. तुला खरं सांगू का, आपल्या मुलाला असं उदास बघणं हे खूप मोठं दुःख असतं रे कुठल्याही आईसाठी. माझ्यासाठी पण खूप शॉकिंग आहे ग हे सगळं. वैदेही मला लग्नासाठी नकार देईल असं कधीच वाटलं नव्हतं मला. मलाही खूप धक्का बसला रे साहिल. असं का वागली असेल ती? आम्ही एकमेकांना काही सांगितलेलं नसलं तरी काहीतरी आहे आमच्यात. खूप स्ट्रॉंग कनेक्शन आहे. आणि तरी तिने नकार दिला मला. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. कोण कसं वागेल हे आपण सांगू शकत नाही ना रे साहिल. तर तू होतास तिथे, मी पदरही पसरला होता तिच्या पुढे, तरी काहीच बोलली नाही रे ती.
साहिल साहेबांना दृष्टी असती ना तर ती हो म्हणाली असती कदाचित. बेबो, उगाच वेड्यासारखं बोलू नकोस. चुकले. बरोबर आहे तुझं. तेच कारण असेल. तू असं खचून जाऊ नकोस. हा, मी तुझ्यासाठी निर्जळी उपास करणार. त्यामुळे ना तू अजिबात धीर सोडू नकोस. हा, नको ग, प्लीज. करू दे रे मला. मी ना देवाला नवसच बोलणार आहे साहेब. जोपर्यंत वैदेही लग्नाला होकार देत नाही ना तोपर्यंत ना मी अनवाणी जाणार आहे दर्शनासाठी. आणि 108 प्रदक्षिणा सुद्धा घालणार आहे. शशी आई, अगं ऑलरेडी खूप केलंयस तू माझ्यासाठी. प्लीज आता हे असं काही करू नकोस. मला करू दे रे, माझ्या समाधानासाठी. अगं नको प्लीज. माझ्याच मनात कुठली आशा उरली नाही आता. मग तुला कशाला उगाच त्रास. आता जे देवाच्या मनात असेल तेच होईल. देवाच्या नाही, माझ्या मनात जे आहे ना ते होत आणि तेच होणार. साहिल साहेब, मी एक सुचवू का? म्हणजे बघा, लग्नाचा विषय बाजूलाच पडलाय तर मृत्यूपत्राची फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करायची का? तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही बेबो? हा, अगं साहिलची मनस्थिती तरी आहे का ग हा असा विचार करण्याची? तसं नाही ताईसाहेब, तेवढंच त्यांचं मन जरा दुसरीकडे टर्न मारेल ना. अगं पण शशी आई, उद्या करून टाकू ती फॉर्मॅलिटी पूर्ण. बरं, तू म्हणशील तसं साहेब. तू आई झालीस ना की कळेल तुला सगळं. मी तुझ्या इतकी ग्रेट आई नाही होऊ शकणार कधीच. आई तू बघ ना, आता मला घरी यायला उशीर होतोय तर माझी वाट बघत जागी राहिलीस. मी असते ना तर झोपून गेले असते आतापर्यंत. अजिबात नाही, माझ्यापेक्षा दुप्पट काळजी केली असतीस तू. नाही, माझी आईच सगळ्यात ग्रेट आहे. तुझ्यापेक्षा ग्रेट ना कोणीच नाही आहे. तू जेवढी आमची काळजी करतेस ना तेवढी कोणीच नाही करत माहितीये. आणि तुझ्या कुशीत आल्यावर कसं असं छान शांत वाटतं. बाईसाहेब, आईचं कौतुक करायचे दिवस गेले आता. आता दिवस आहेत ते होणाऱ्या नवऱ्याचं कौतुक करायचंय. काय तो निर्णय घे एकदाचा. कोण आहे? कोणीतरी आहे इथे. सांगा ना प्लीज. भास नक्की नव्हता झाला मला. कोण आहे?
गायत्री आईची आठवण झाली. लहानपणी डोक्यावरनं हात फिरवायची मायेनी. अगदी तीच माया, तीच ऊब, तेच प्रेम, तोच स्पर्श. आई, आय मिस यू. खरंच गायत्री आई असल्याचाच भास झाला. असं वाटत होतं आत्ता येईल आणि मला सांगेल, झोप येत नसेल तर गरम दूध पी, तुझी खूप आठवण येते गायत्री आई. भासच होता बहुतेक. भास नाहीये बाळा, तुझी आई आहे तुझ्याजवळ. फक्त आता मी तुला हे सांगू शकत नाही, तुझ्या समोर येऊ शकत नाही. एकदा वैदेही लग्न करून या घरात आली ना की मग मला ते करता येईल. तिच्या माध्यमातून मला तुला भेटता येणार आहे. हे काय, लाईट का गेले अचानक? मी तर माझ्याच घरी आहे. मग आता मला जे दिसलं ते काय होतं? माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या मनातलं सगळं धोकं दूर होणार आहे. त्या बाई जे जे काही सांगतात ते सगळं खरं होत आहे. म्हणजे आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. जरा शांत राहून वाट बघायला लागणार आहे. मॉम, गुड नाईट. आजही उशीर झाला ना. बर, हा घे ब्लेझर. व्हॉट इज दिस मॉम? तू आत्ता रात्री मला ब्लेझर काय घालायला सांगतेस? निदान बिझनेसमॅनचे कपडे घातल्यावर तरी तुला जाणीव होईल की नशिबाने तुला काय दिलंय ह्याची.
कम ऑन मॉम, हे बघ, एकतर मला खूप झोप येते आणि तू हे असलं काहीतरी बोलून मला कन्फ्यूज करू नकोस हा. आता झोपायची नाही, जागं व्हायची वेळ आली समज. अरे आयुष्य म्हणजे फक्त पार्ट्या, मजा मस्ती एवढंच नसतं. एवढा मोठा बिझनेस आहे आपला आणि तो तुला सांभाळायचा आहे. हो हो हो, सांभाळीन. त्याला वेळ आहे ना अजून. अरे वेळच तर नाहीये आपल्याकडे समर. दिवाळीनंतर ना आपल्या कंपनीमध्ये फॅमिली डे असतो हा, आणि त्या दिवशी मी सुभेदार इंडस्ट्रीजचा उत्तराधिकारी अशी तुझी ओळख करून देणार आहे. What? दिग्विजय जिजू आहेत ना आणि ते सांभाळतात सगळं, मग माझी काय गरज आहे? किती झालं ना तरी तो जावई आहे आणि बिझनेसची सगळी सूत्र हातात आहेत म्हणून तो कंपनीचा मालक नाही होऊ शकत. कंपनीचा मालक तू आहेस, कंपनीचा आणि या घराचाही. कळलं? हो हो मॉम, मी कुठे नाही म्हणतोय. आणि इतर कुणीही हे अमान्य करू नये ना, म्हणूनच माझी धडपड चालली आहे. तुला कुठेच प्रतिस्पर्धी नको ना, म्हणून साहिलकडून सगळी प्रॉपर्टी काढून घेणार आहे मी. आणि म्हणूनच इतके वर्ष मी साहिलचं लग्नच होऊ दिलं नाही आणि कधी होऊच देणार नाही. मॉम, डेंजरस आहेस तू. आहेच. साहिलचं लग्नच झालं नाही ना की त्याच्या बाजूनी हक्क सांगणारही कोणी नसेल. येतंय लक्षात? बाप रे, सॉलिड स्ट्रॅटेजी आहे. आणि तूही जरा शिक माझ्याकडून आणि जबाबदारीने वाग. ओके. वैदेही, एवढा संभ्रम कसलाय मनात? मन शांत कर आणि सगळ्या शंका काढून टाक मनातून. जय श्रीराम. जय श्रीराम. मी केली आहे तुझ्यासाठी साहिलची निवड. त्याच्याशीच होईल तुझं लग्न. राम राया, काय चाललंय तुझं एवढ्या रात्री? का बडबडतीयस? इथे तरी शांतपणे झोपू दे मला. झोप. राम राया, तू तुझ्या भक्तांना साक्षात्कार देतोस हे फक्त ऐकलं होतं आजपर्यंत, पण आज प्रचिती आली. तू माझ्या स्वप्नात यावंस एवढी माझी पुण्याई आहे यावर विश्वासच बसत नाही रे माझा. पण खरंच
मनातला सगळा संभ्रम दूर केलास तू. किती काळजी करतोस रे माझी.